नमस्कार, मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। बाजारातून कोथिंबीरची जुडी आणली की आपण कोथिंबीरची जुडी निवडून घेतो व त्याचे देठ किंवा त्याच्या कवळ्या काड्या असतात त्या फेकून देतो। पण ह्या कवळ्या काड्यामध्ये खूप सारे पोषक घटक असतात, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आज मी तुम्हाला ह्या कोथिंबीरच्या कवळ्या काड्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। चला तर बघूया। कोथिंबीरची जुडी निवडून घेतली आहे, तिचे पाणी वेगळे ठेवले आहे व ह्या कवळ्या काड्या मी अशा प्रकारे प्लेटमध्ये ठेवून घेतल्या आहे। ह्या कवळ्या काड्यांना स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतला आहे, म्हणजे जी काही धूळ माती असेल ती सर्व निघेल। त्यानंतर निथळून घेतला आहे। आता यांना बारीक चिरून घेऊया। कोथिंबीरच्या जाडसर काड्या नाही घ्यायच्या, एकदम कवळ्या काड्या असतात त्याच घ्यायच्या आहे। व ही रेसिपी बनवताना ह्या कवळ्या काड्या एकदम ताज्या पाहिजे, जास्त दिवसाच्या नको, नाहीतर मग ही रेसिपी इतकी चांगली लागणार नाही। अशा प्रकारे कवळ्या काड्यांना बारीक चिरून घेतला आहे। एक कांदा, थोडंसं लसण, एक टोमॅटो व 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे। मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये टाकूया कोथिंबीरच्या कवळ्या काड्या। यांना 2 बॅचमध्ये मिक्सरमधून फिरवून घेणार आहे मी। झाकण लावून एकदा फिरवून घेऊया। तर आता हे जाडसर आहे, थोडंसं पाणी टाकून एकदा मिक्स करूया। झाकण लावून पुन्हा एकदा फिरवून घेऊया। तर अशा प्रकारे याची पेस्ट बनली आहे, तुम्ही बघू शकता। ही पेस्ट एका वाटीत काढून घेऊया। त्याचप्रमाणे उरलेल्या कवळ्या काड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्या आहे। 2 हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून घेतला आहे, तेही टाकूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। झाकण लावून एकदा फिरवून घेऊया। मध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे व याची पेस्ट बनवून घेतली आहे। वाटीमध्ये काढून घेऊया। गॅसवर एक कढई ठेवली आहे, यामध्ये टाकूया 2 चमचे तेल। तेलला चांगलं गरम करून घेऊया। ह्या रेसिपीसाठी आपल्याला अजून लागणार आहे जिरा, मोहरी, हिंग, हळद पावडर, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, कढीपत्ता, मीठ, शेंगदाण्याचा कूट। कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं आहे, यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, थोडंसं हिंग टाकूया। कढीपत्ता आहे तो टाकूया। माझ्याकडे सुकलेला कढीपत्ता आहे, तुमच्याकडे ताजा असेल तर तो टाका। बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांद्याला चांगलं परतून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम आहे। याला सारखं मिक्स करायचं आहे व चांगलं परतून घ्यायचं आहे। तरी ते 2 ते 2.5 मिनिटे याला परतून घेतलं आहे। यामध्ये टाकूया ठेचलेलं लसण, यालाही परतून घेऊया। आता अजून 1.5 ते 2 मिनिटं परतून घेतला आहे। कांद्याचा कलर चेंज झाला आहे। आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटोलाही चांगलं परतून घेऊया। तर अजून 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेतलं आहे। टोमॅटो चांगला परतला गेला आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये टाकूया कोथिंबीरच्या देठाची पेस्ट, याला मिक्स करून चांगलं परतून घेऊया। मिक्सरचं भांडं हिसळून घेतलं होतं, ते पाणी आहे ते टाकत आहे मी। आता याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। 3 मिनिटं मध्यम फ्लेमवर याला शिजवून घेतलं आहे। आता यामध्ये टाकूया हळद पावडर पाव चमचा, लाल मिरची पावडर टाकूया पाव चमचा, कांदा लसूण मसाला टाकला आहे अर्धा चमचा। कॅमेरा ऑफ झाला होता त्यामुळे ते दिसलं नाही आहे। मीठ टाकूया अर्धा चमचा। मिठाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्स करून घेतला आहे। त्यानंतर टाकला आहे शेंगदाण्याचा कूट 2 चमचे। याला चांगलं मिक्स करून घेऊया व अजून 2 मिनिटं असंच परतून घेऊया। याला 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं आहे। हे चांगलं शिजलं गेलं आहे। आता गॅस बंद करत आहे मी। तर इथे तयार आहे कोथिंबीरच्या कवळ्या काड्यापासून सुकी भाजी। एका प्लेटमध्ये याला सर्व करून घेऊया। कोथिंबीरच्या देठामध्ये पाण्या इतकेच पोषक घटक असतात आणि ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात। कोथिंबीरच्या कवळ्या काड्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात। डोळ्याचे, किडनीचे व त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते, तसेच हृदयाचे आरोग्यही चांगले ठेवण्यास मदत करते। तर आज आपण कोथिंबीरच्या कवळ्या काड्यापासून मस्त अशी सुकी भाजी बनवली। तुम्ही ह्या कवळ्या काड्यापासून काय बनवता कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।